वाटतंय आता बातमी आहे ती अंबरनाथ पॅटर्नची। होय, भाजपनं एक नवा पॅटर्न सेट केलाय, तो अंबरनाथ पॅटर्न म्हणून त्याची चर्चा रंगतीये। झालं असं, काँग्रेसचे 12 नगरसेवक ज्यांचं निलंबन करण्यात आलं आणि तेच नेमकं भाजपच्या पथ्यावर पडलं। भाजपचा त्या नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याचं पाहायला मिळतंय। हेच 12 नगरसेवक काँग्रेसचे आता भाजपचे झालेत। नेमकं घडलं काय आणि हा नवा अंबरनाथ पॅटर्न काय आहे राजकारणातला, चला जाणून घेऊया। सत्तेसाठी काय पण, शिंदेंना दूर ठेवण्यासाठी भाजप काँग्रेसची खेळी। भाजप आणि सत्तेच्या प्रेमात काँग्रेसनं 12 नगरसेवक गमावले। ही जी दृश्य आहेत ती लोकशाहीसाठी फार काही पोषक दृश्य नव्हेत। अंबरनाथ नगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुळात अशक्यातली शक्य गोष्ट अंबरनाथमध्ये घडली होती, ती म्हणजेच भाजप आणि काँग्रेसची युती। भाजपशी युती केली म्हणून काँग्रेसच्या ज्या 12 नगरसेवकांना काँग्रेसनं निलंबित केलं ते काँग्रेसचे 12च्या 12 नगरसेवक 24 तासांच्या आत भाजपमध्ये गेले सुद्धा। आता सगळेच म्हणतायत हे आम्ही का केलं, तर विकासासाठी। मी मगाशीच पुन्हा प्रश्न फक्त असा विचारला गेलाय, परंतु तेच मी सांगेन, त्यांनी ज्या विचाराने ते आमच्याबरोबर जोडले गेले आहेत तो फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट हा विषय आहे। त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी त्यांना आवश्यक असणारी किंवा त्यांनी ज्या विश्वासाने आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत, आम्ही त्या भागामधील असणारी प्रत्येक डेव्हलपमेंटचा विचार हा 100% करू। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि या देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये युतीचाच महापौर बसेल, यात काही शंका नाही। अंबरनाथ नगरपालिकेतील इनसाइड स्टोरी प्रचंड इंटरेस्टिंग आहे। अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचे 27 म्हणजे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले। भाजपचे 14, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादीचे 4, अपक्ष 1 असं बलाबल आहे। शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं अंबरनाथमध्ये चक्क ऑपरेशन लोटस केलं। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि अपक्ष असे 31 नगरसेवक एकत्र करून अंबरनाथ विकास आघाडी स्थापन करण्यात आली। काँग्रेसनं 12 नगरसेवकांना निलंबित केल्यावर तर भाजपनं थेट त्या 12 नगरसेवकांना भाजपमध्ये घेतलं, मात्र शिंदेंना दूर ठेवलं। पक्षाबरोबर चिन्हावर निवडून येऊन अशा प्रकारचा अधिकार कोणालाही स्वतंत्र नाही आणि जो निर्णय काय घ्यायचा आहे अंबरनाथच्या संदर्भात त्याकडे आम्ही गंभीर्यानं बघतो आहोत। आणि खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवीच आहे की जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हे पक्षासाठी अत्यंत नुकसानीचंच काम आहे। पण प्रदेशाध्यक्ष स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालू नये आणि चर्चा सुरू आहे, त्यावर मार्ग काढतील असं आम्हाला वाटतं। आता अंबरनाथमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालंय आणि अंबरनाथ काँग्रेस मुक्त झालंय। खरं तर सत्तेसाठी भाजपनं काँग्रेसला सोबत घेतलं असा मेसेज गेला होता, मात्र काँग्रेसनं त्या 12 नगरसेवकांना निलंबित करण्याची घाई केली आणि काँग्रेसचे निलंबित झालेले 12च्या 12 नगरसेवक भाजपकडे गेले। अंबरनाथमध्ये कुणीही कुणाकडेही गेलं तरी सत्तेसाठी वाटेल ते हेच मात्र सिद्ध झालंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।